पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। अनधिकृत कनेक्शन घेणाऱ्यावर पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा दणका। पेन तालुक्यातील शिर्की खारेपाट विभाग या भागामध्ये खारेपाट शिर्की चाळ या गावाला पाणी पुरवठा होत नव्हता। 15 दिवस पाणी येत नसल्याने त्यांनी प्रांताधिकारी पेन येथे उपोषण केले होते। या उपोषणानंतर पाणी पुरवठ्याचे अधिकारी देशमुख मॅडम यांनी त्यांना शब्द दिला होता की मेन लाईनीला ज्यांनी कनेक्शन घेतलाय त्या तोडणार व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असा शब्द त्यांनी दिला होता आणि तो शब्द आज त्यांचा खरा ठरलाय। आज पाणी पुरवठा अधिकारी व सर्व कर्मचारी पोलीस बंदोबस्त घेऊन ज्यांनी अनधिकृत कनेक्शन केले होते ते सर्व कनेक्शन आज तोडण्यात आले व शिर्की चाळ खारेपाट गावाला पाणी सुरळीत होईल। ज्या दिवशी पाणी या गावामध्ये पोहोचेल त्या दिवशी मी स्वतः येथे हजर असणार असं देशमुख मॅडम यांनी सांगितलं। सर्व गावकरी व सर्व कर्मचारी पोलीस यांच्या साह्याने आज हे काम झालं, परंतु काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये उत्पन्न झाल्या होत्या। खारेपाट विभागाचे गावकरी गोवर्धन पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांनी देशमुख मॅडमचे आभार मानले। किंवा याच लाईनला तिथून आणि त्या टाकीतून लाईन आणावी आणि इथून ऐकले जवळ जोडावी। परिस्थिती काय होते माहिती आहे का मॅडम, ज्या वेळेला टाकी भरत असते तेव्हा ही लाईन चालवते आणि जी आपण 8 तासाची गोष्ट बोलतो की ना तिथे ही चावी खोलली आता आता असेल नसेल तो भाग वेगळा, पण जर ही जर चावी जर एखाद्याने जर खोलून ठेवली असा जर प्रत्येक आमदाराचा दबाव असेल तर आयुष्यात पाण्याची पिढी कशी जगेल? टाकीवरनं पाणी लाईन बंद करा, 1 नंबरचा पाईप लाईन बंद करा, आपण आपल्या वाड्याला पुढे पाणी देऊ, त्यांना इथलं पिऊ द्या। आजचा आपला विषय मेन लाईनचा मॅडम काय सांगाल, आज तुम्ही शिर्की या ठिकाणी जी अनधिकृत नळ जे जोडणी चालू होती त्याची बेधडक कारवाई केली, काय नेमकं होतं? आमच्याकडे शिर्की चाळच्या ग्रामस्थांची एक तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने MJPचे अधिकारी जगताप साहेब यांच्याबरोबर आम्ही पाहणी केली होती। त्या दिवशी आम्हाला जे अनधिकृत नळ कनेक्शन्स आहेत मेन लाईनवरती ते आमच्या पाहणी दरम्यान आम्ही बघितलं होतं। त्यानंतर दिनांक 16 तारखेला या लोकांनी उपोषणाचा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही आमचं जे लोक आहेत आमचे लाईनमन आहेत त्यांना घेऊन एक पाहणी करू, कुठे कनेक्शन्स आहेत ते तोडण्यात आल्यावरती त्या लाईनला बंद करण्यासाठी काही एंडकॅप लागतील, जे काही मटेरियल लागेल ते आम्ही आयोजित करू, पूर्ण घेऊ आणि त्या लेबरशी एक लेखी ऑर्डर काढू आणि त्याप्रमाणे आम्ही आज इकडे पोलीस प्रोटेक्शन आम्हाला मिळाल्यावरती लगेच तातडीने ही कारवाई केलेली आहे। जे मेन लाईनचे अनधिकृत नळ कनेक्शन आहेत ते तोडलेले आहेत आणि काही लोक आहेत त्या लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या गावाच्या हद्दीत जिथे तुम्ही राहताय, जिथे तुमची मेन लाईनची जोडणी केलेली आहे तिथे तुम्हाला तात्काळ अधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात येईल, जोडून देऊ आपण लवकरच। पण मेन लाईनवरचे आम्हाला जे नळ कनेक्शन अनधिकृत आढळलेले आहेत ते आम्ही तोडले आहेत आणि ते तोडल्यामुळे आज आम्हाला असं वाटतं आहे की शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे दरबारवाडीपर्यंत शिर्की चाळीच्या पूर्ण पाणी व्यवस्थित पोहोचेल। त्यांच्या वाराच्या दिवशी मी त्या टोकाच्या वाडीपर्यंत येईन आणि ही जी मोहीम आहे ती यशस्वीरित्या त्या वेळेला पार पाडली की नाही हे आम्ही बघू आणि आम्ही त्या वेळेला ही जी आम्ही मोहीम राबवली आहे ही आता आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये राबवणार आहोत, जेणेकरून खरोखर जे अधिकृत नळ कनेक्शन धारक आहेत त्यांना योग्य रीतीने पाणी पोहोचेल आणि त्या टंचाईच्या कालावधीमध्ये सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची नम्र विनंती। किती मॅडम कनेक्शन होते आता अंदाज किती असतील? आज मेन लाईनला जे कनेक्शन्स होते ते काही ठिकाणी जसे जोडले होते ते 6 होते, काही ठिकाणी 11 घरं होती पुढे। आता मला ते वाड्यांची नावं एक्झॅक्टली नारंगीवाडी वगैरे नाही सांगता येणार, काही शिर्की हद्दीत होते पण त्यांनी मसदला घर बांधलं आहे। मग अशा लोकांना शिर्कीच्या टाकीतून पाणी कसं देता येईल ह्याची योजना आम्ही तातडीने राबवू। काय सांगाल, आज अनधिकृतपणे जी लाईनला टॅप मारले होते त्या तोडण्यात आले शासकीय अधिकारी? हो नक्कीच, आमचा म्हणजे जवळजवळ डिसेंबरपासूनचा हा प्रयत्न होता की पाणी कसं या टाकीत पोचवता येईल आणि आपण 4 तारखेला पत्र दिलं होतं, 5 तारखेला संयुक्तिक पाहणी झाली होती MJP आणि पाणी पुरवठा, तेव्हा देशमुख मॅडम होते आणि जगताप साहेब होते आणि त्यांनी जे नल कनेक्शन अनधिकृत नल कनेक्शन होते ते व्हेरीफाय केले होते त्यावेळेला। त्याच्यानंतर त्यांच्या स्टाफने येऊन व्हेरीफाय केले
आता मधल्या काळामध्ये परवा 18 तारखेला ही मोहीम होती नल कनेक्शन तोडण्याची, परंतु काही अपार कारणामुळे ती झालेली नाही. पण आज ही मोहीम पूर्ण होताना दिसते आणि मला तर वाटतं आहे की जरी 100% यश नसं आलं तरी 90% यश आपण याच्यात प्राप्त केलेलं आहे. बघूया आता पुढे कसं होतंय ते. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.